महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। जनता पार्टीचा नॅशनल होराड प्रकरणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदांना अटक झालीच पाहिजे। अरे नॅशनल राष्ट्रीय घोटाळा करणाऱ्या काँग्रेसचा देशाची मायलेकांना अटक झालीच पाहिजे। देशाची संपत्ती लुटणाऱ्या या काँग्रेसच्या लुटारू मायलेकांना अटक झालीच पाहिजे। नॅशनल होराड प्रकरणी देशाची संपत्ती लुटणाऱ्या या लुटारू काँग्रेसच्या मायलेकांना अटक झालीच पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या नॅशनल होराड प्रकरण मध्ये केस झालेल्या राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदांना अटक झालीच पाहिजे। अरे नॅशनल होराड मध्ये या देशाचे अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं, एक परिवाराने राज्य केलं, अशा सोनिया परिवाराने, गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र, नॅशनल होराल्ड म्हणून मुखपत्र काढलं होतं। त्याच्यासाठी 500 कोटी रुपये हे असताना ते पत्र कुणाच्या हातात पडलं, कुणी किती वाचलं हे सांगता येत नाही, परंतु एका परिवाराची आणि फक्त 2 लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम, नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले, त्यात नॅशनल होराल्डवर पुन्हा 900 कोटी रुपयाचं कर्ज काढलं। ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे, तिकडून इकडे टाकायचे, असे 2000 कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता। आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, सुप्रसिद्ध वकील, विधितज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्या काळी केस दाखल केली होती। त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली। त्यावेळेस यांनी मायलेकांनी, पप्पूने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे, हे जामीनवर आहेत आजही। आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली। ईडी कुणाच्या काळात जन्माला आली, आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत। ईडीचा जन्म काँग्रेसनेच केलेला आहे। ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनीच उद्ध्वस्त केलेले। आज यांच्यावर वेळ आलेली आहे। ईडी योग्य चौकशी करीत आहे आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये जो सॅम पित्रोदा आणि एक संदीप दुबे आणि ही दोघं मायलेख, या 4ही लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यांना अटक झालीच पाहिजे। या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी यांना अटक करा यासाठी आंदोलन करण्यात आले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।